सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका क्षेत्रात आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। या मुसळधार पावसामुळे जलस्रोतांमध्ये माती मिश्रित पाणी जमा झाले असून त्याचा परिणाम म्हणून नागरिकांच्या नळांना गढूळ पाणी येत असल्याची माहिती धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे। या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेकडून पाणी शुद्धीकरणाची योग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाणी शुद्धीकरणाचे काम सुरू असले तरी पुढील 1 ते 2 दिवस धुळेकरांना या गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि नळांना येणारे पाणी किमान पुढील काही दिवस तरी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन आयुक्त कापडनीस यांनी केले आहे। दूषित पाण्यामुळे उद्भवणारे साथरोग आणि पोटाचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत ही खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। धुळे महानगरपालिका क्षेत्र आणि धुळे महानगरपालिकेसाठी पिण्याचे पाण्याचे सोर्स असणारे ठिकाणं या ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झालेली होती आणि ह्या अतिवृष्टीमुळे गढूळ पाणी आणि माती मिश्रित पाणी ह्या पाण्याच्या सोर्समध्ये जमा झालेलं होतं। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पिण्याचं पाणी थोडंसं गढूळ प्रमाणात नळांना येत आहे। मात्र शुद्धीकरणाची योग्य यंत्रणा महानगरपालिकेने राबवलेली आहे। हे पाणी शुद्ध स्वरूपात नागरिकांना मिळेल यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे। येणारे 1 ते 2 दिवस अजून ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। पण मी नागरिकांना विनंती करतो की गढूळ पाणी जरी आलं आपल्या घरी तरी किमान काही दिवस हे पाणी उकळून आणि गाळून प्यावं, जेणेकरून कुठलेही साथरोग किंवा पोटाचे आजार आपल्याला होणार नाही। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।